तुमचा पगार होतोय आणि 5 दिवसाच्या आतच तुमचे पैसे अर्धे होतात का? जर हो, तर हे 3 काम करा. हे 3 गोष्टी केल्याच्या नंतर तुमचा पगार, तुम्हाला पैशाची कमतरता हळूहळू भासणं कमी होईल. हे 3 काम कोणते आहेत? चला तर सुरू करूया. नमस्कार, मी नवनाथ आणि तुम्ही पाहत आहात नवनाथ आंधळे. बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर सुरू करूया. पगार झाल्यानंतर हे 3 कामं कोणते करायचे? नंबर 1, स्वतःला पैसे द्या. स्वतःवर खर्च करा. आधी स्वतःचा ऐका. स्वतःवर सुरुवातीला पगार आल्या आल्या स्वतःला पैसे द्या. म्हणजे कसं, तुमचे घर भाडे, लाईट बिल, या गोष्टी बारीक सारीक खर्च हा चालूच राहणार आहे. हा खर्च आपल्या पाचीलाच पोहोचलेला आहे. हा खर्च आपल्याला मरेपर्यंत सोबत राहणारच आहे, तुमचा बेसिक खर्च. पण जे स्वतःला द्यायचं म्हणजे काय? जे स्वतःचे ध्येय आहे, जे स्वतःचं टार्गेट आहे, त्यासाठी आपण काहीतरी करायचं आहे, त्यासाठी आपण काहीतरी रक्कम ठरवलेली असती. आधी स्वतःला पैसे द्या. म्हणजे स्वतःला विकास करण्यासाठी, स्वतःला डेव्हलप करण्यासाठी ते पैसे टाका. स्वतःला निदान 10% किंवा 15% तरी टाका. कदाचित तुम्हाला 20,000 पगार असेल तर त्याचे 10% म्हणजे 2,000 आधी अशा ठिकाणी टाका की त्या ठिकाणाहून आपल्याला परतावा मिळेल. कदाचित ते 2,000 रुपयाचे तुम्ही SIP करू शकता. नंबर 2, 24 तास खर्च करू नका. तुमचा पगार झाल्या झाल्या 24 तास खर्च करू नका. तुम्हाला दुसऱ्या दिवशी ऑटोमॅटिक कळेल, ऑटोमॅटिक तुम्हाला वाटेल की हे खरंच गरजेचं नव्हतं. म्हणजे तुमचा पगार झालाय, पगार झाल्या झाल्या तुम्ही स्विगी, झोमॅटो, अमेझॉन, शॉपिंग, फ्लिपकार्ट, इकडं तिकडं ऑर्डर करते माणूस. पण हे 24 तासानंतर तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असते, उदाहरणार्थ मोबाईलला कव्हर घ्यायचंय. 24 तास थांबा. 24 तासानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला खरंच जर वाटलं तरच खरेदी करा. पण 99% अशा वस्तू तुम्हाला वाटतात की ह्या खरेदी करावं. 24 तासानंतर तुम्हालाच वाटतं, स्वतःलाच वाटतं की ही गोष्ट खरेदी करणं आपल्यासाठी योग्य आहे का नाही. आपल्यालाच कळतं हे 24 तासानंतर की ही गोष्ट आपण खरेदी केली तर ही तितकी आपल्याला काही आनंद देणार नाही, टिकाऊ नाही, की तितकी आपल्याला फायद्याची नाही. त्याच्यानंतर 24 तासानंतर आपल्याला वाटलं खरंच गरजेचं आहे, ही वस्तू आपल्याला घ्यायची आहे, ही वस्तू घेतल्याने आपल्याला फायदा होणार आहे, तरच 24 तासानंतर खरेदी करा. सोपा नियम, कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तर 24 तास थांबा आणि 24 तासानंतर जर आपल्याला घ्यावा वाटली तर घ्यायची. 24 तास थांबल्याच्या नंतर आपल्याला काही ना काही रक्कम एक्स्ट्रा जमा होईल आपल्या खात्यात. एक नवीनच सिस्टम आपल्याला लागू होईल की 24 तास आपण थांबलो. 24 तास थांबल्याच्या नंतर जो खर्च आपल्याला करायचा होता तो खर्च आपल्यासाठी योग्य नाही हे आपल्याला कळलं तर याच्यातून महिन्यातून आपल्याला नक्कीच 1,500 ते 2,000, 2 ते 3,000 रुपये कदाचित आपल्या हिशोबानुसार आपल्याला 2-2.5 हजार रुपये आपण कमी खर्च करू आणि हेच 2-2.5 हजार रुपये आपण एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो, उदाहरणार्थ SIP सारख्या ठिकाणी. नंबर 3, पगार आला रे आला की त्याचे 3 भाग करा. 3 भाग याच्यासाठी करा की पहिला भाग करा तुमच्या गरजांसाठी. म्हणजे तुमचं घर भाडे असेल, तुमचा जेवणाचा खर्च असेल, तुमचा दवाखान्याचा खर्च असेल, तुमचा जो कपडा असेल किंवा तुमचा प्रवास असेल, तुमचा लाईट बिल असेल, या ज्या गोष्टी आहेत, तुमचा किराणा असेल, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीसाठी तुम्ही 50% द्या. तुमच्या पगारातले 50% त्या भागात टाका. 50% तुमच्या गरजांसाठी टाका आणि 30% राहिले ते तुमच्या इच्छांसाठी टाका. म्हणजे ज्या गोष्टी केल्याच्या नंतर तुम्हाला आनंद होतो, ज्या गोष्टी करायला तुम्हाला भारी वाटतं, ज्या गोष्टी करायला तुमचा छंद आहे, ज्या गोष्टी करून तुमच्या आत्म्याला भारी वाटतं, तुम्हाला भारी वाटतं, त्या गोष्टी करून तुम्ही काहीतरी शिकता, त्या गोष्टी केल्याच्या नंतर तुम्हाला समाधान वाटतं. म्हणजे तुमच्या इच्छांना 30% द्या आणि राहिलेले 20% याची गुंतवणूक करा. म्हणजे कराच. तुम्ही जे पैसे राहिलेत तुमच्यापाशी त्यातले 20% गुंतवणूक करा. उदाहरणार्थ SIP करा, म्युच्युअल फंड मध्ये टाका, तुम्ही इमर्जन्सी फंड मध्ये टाका किंवा गोल्ड खरेदी करा. 20% नाही जरी करता आली तर निदान 10% करा. म्हणजे कराच. समजा पगार तुम्हाला 20,000 आहे, त्यातील 10% जरी पकडले तर 2,000 रुपये. हे 2,000 रुपये तुम्ही गुंतवणूक करा. म्हणजे कराच. तुमच्या पगार आला की हे 10% 2,000 रुपये बाजूला काढून ठेवा. हे 10% 2,000 रुपये बाजूला काढून ठेवा. म्हणजे तुम्ही दर महिन्याला 2,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले, गुंतवणूक केली. उदाहरणार्थ तुम्ही 2,000 रुपयाची SIP केली, तुम्ही 2,000 रुपयाची SIP केली, 2,000 रुपयाची SIP केली, तर 15 ते 20 वर्षानंतर हेच 2,000 रुपये 2,000 राहणार नाहीत, लाखोंमध्ये याची बदल होईल. हेच 2,000 रुपये तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी रक्कम कमवून देतात. हेच 2,000 रुपये येणाऱ्या काळात तुमचं मोठं एखादं स्वप्न असेल तर ते स्वप्न साकार करायला मदत करतात. सर्वात महत्वाची गोष्ट, पैसा कमीनं महत्वाचा आहे, पण पगार झाल्या झाल्या पहिले 10 मिनिटं तुम्ही काय करता या गोष्टी तुमचं आर्थिक भविष्य ठरवतं. तर मित्रांनो, आजपासून फक्त हे 3 कामं करा. 3 कामं कोणते आपण बघितले. आधी बचत करा. जे काय तुम्हाला काढता येईल टक्केवारी त्याची बचत करा. दुसरं काम म्हणजे 24 तास थांबा. कुठलीही वस्तू घ्यायच्या आधी, कुठेही पैसे टाकायच्या आधी, कुठेही तुम्हाला खरेदी करायच्या आधी, चैनीच्या वस्तू घ्यायच्या आधी
शॉकिंग करायच्या वस्तू, तुमच्या जे काय असेल आनंद घ्यायचे ते वस्तू करायच्या आधी 24 तास थांबा. आणि 24 तासानंतर तुम्हाला जर वाटलं की बा परत ही वस्तू आपल्याला घ्यावं, तर मग बिनधास्त घ्या. आणि 3 नंबरला आपण काय पाहिलं, तुमच्या खर्चाचे 3 भाग करा. तुमचा पगार आला की त्याचे 3 भाग करा. पहिल्या भागात आपण काय बघितलं, पहिल्या भागात आपण बघितलं की आपल्या ज्या गरजा आहेत, घर भाडा असेल, किराणा असेल, खाण्याची वस्तू असेल, राहायची वस्तू असेल, या वस्तूसाठी 50% आपण गरजा निवडा. आणि राहिलेले 30% आपल्या मनोरंजनासाठी, स्वतःला ज्या गोष्टी केल्याने आनंद होतो, मनोरंजन होतं, ज्या गोष्टी करायला आपल्याला आवडतात, स्वतःला शिक्षणासाठी डेव्हलप व्हासाठी, याच्यात तुम्ही 30% द्या. आणि राहिलेले 20% तुम्ही गुंतवणूक करा. SIP असेल, म्युच्युअल फंड असेल, इमर्जन्सी फंड असेल, गोल्ड असेल. जर 20% नाही करता आले तर 10% करा, पण गुंतवणूक करा. या 3 गोष्टी तुम्ही 1 महिना नाही, 2 महिना नाही, 3 महिना नाही, वर्षभर पाळा. एका वर्षाच्या नंतर तुमच्या स्वतःत काय बदल झाला आहे हे फक्त तुम्हालाच जाणवेल. 1 वर्षानंतर तुमच्यापाशी काय होतं आणि आता तुमच्यापाशी किती बजेट आहे हे फक्त तुम्हालाच जाणवेल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि या 3 नियम, या 3 गोष्टी तुम्ही आयुष्यात स्वतःला कधी लागू करणार आहेत हे नक्की सांगा. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर पाहत राहा नवनाथ आंधळे. बिझनेस रिलेटेड, फायनान्स रिलेटेड आपले व्हिडिओ तुम्ही एकदा पाहूनच घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नवनाथ आंधळे.